Hello, dear friends. Welcome back to our learning platform. I am your science mentor Ganesh Kumar. तर बघा बाळांनो, आता म्हणजे आपल्या एक्झाम आहेत तोंडावर. लवकरच आपल्या एक्झाम होणार आहेत आणि त्यामध्ये पॅटचे एक्झाम्स होत असतात. म्हणजे पॅट म्हणजे काय, जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून येणारे क्वेश्चन पेपर आहेत त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. प्रत्येक चॅप्टर आपण रोज 30 मिनिटामध्ये चॅप्टर आपण डिस्कस करणार आहे आणि त्यानंतर 100% सांगतो, जर 30 मिनिटापर्यंत तुम्ही जर थांबलेत तर 100% सांगतो यामधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. जेवढं सांगेल तेवढंच पेपरला येणार, जेवढे ते डिस्कस करणार तेवढंच पेपरला येणार. त्यामुळे कोणीही क्लासला मिस करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. पेपरच्या एंडिंगला क्वेश्चन पेपर म्हणजे पॉइंटच्या चॅप्टरच्या एंडिंगला तुम्हाला पेपरला येणारे जे काही पॉसिबल क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन हे आपण डिस्कस करणार आहोत. तो चलो शुरू करते हैं. चॅप्टर का नाम है बेटा फिजिकल अँड केमिकल चेंज. ठीक आहे. तर ऍक्च्युअली मध्ये आपल्या बुक मध्ये चॅप्टरचं नेम थोडंसं चेंज आहे. चेंज दिलाय पहिले, चेंज म्हणजे समोर नाव दिलंय फिजिकल अँड केमिकल चेंज. त्या पुढची जी कहाणी ती कहानी आपण डिस्कस करणार आहोत. तो चलो शुरू किया जाए. ये रहा अगला पॉइंट आपकी स्क्रीन पर. काढलेला पॉइंट वाढणं बघून घ्या इथे. ठीक आहे. पुढे गेली पीडीएफ. ठीक आहे ना. तर हा जो पहिली जी कंडिशन आहे हे ब्लँक पेज राहिलं होतं आपल्याकडनं. ठीक आहे. तर चला सेकंड नंबरच्या पेजला येऊयात. काय दिलं सेकंड नंबरचं पेज बघून घ्या. ठीक आहे ना. कॉजेस ऑफ चेंजेस इन अ सराउंडिंग. तर बाळांनो, आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या सभोवताली चेंजेस का होतात, कशामुळे होतात, कोणते रिझन्स आहेत, ते रिझन्स आपण काय करणार ते डिस्कस करणार आहे. सर कोणते कोणते रिझन आहे बघा. चेंजेस ड्यू टू ऑकर्स. सर कशामुळे चेंजेस होणार ते आपल्याला काय कर चेंजेस याच्यामध्ये आपण बघणार. तर बघा, चेंजेस ऑकर्स ड्यू टू. सर कशामुळे चेंजेस होतात, तर पहिला हीटमुळे. जशी जशी हीट वाढत जाईल तशी तशी काही ना काही चेंज आपल्याला दिसून येतात. ठीक आहे ना. नेक्स्ट नंबरला आहे बाळांनो आपल्याकडं आपल्याकडं कुलिंग. जर सर यामध्ये काही कुलिंग जर होत असेल तर त्या कुलिंगमुळे सुद्धा काय होतं, यामध्ये काही ना काही चेंजेस होत असतात बाळांनो. ठीक आहे ना. त्यानंतर प्रेशर. जर प्रेशर कमी झालं किंवा वाढलं यामुळे पण चेंजेस तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे ना. मिक्सिंग ऑफ सबस्टन्स आहेत. लाईटमुळे काही चेंज होतात, एअरमुळे काही चेंज होतात, वॉटरमुळे काही चेंज होतात, माणसाच्या ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे काही ना काही चेंज होतो आणि काही नॅचरल प्रोसेस आहेत त्यामुळे काय होतात बाळांनो, काही चेंजेस आपल्याकडे होत असतात. आता हे जे सगळे चेंजेस आहेत हे चेंजेस कशा पद्धतीने होतात हे आपण एकदम प्रॉपरली काय करणार बाळांनो, आता डिस्कस करणार आहे. तर डिस्कशन मध्ये दिलं काय बघून घ्या. ठीक आहे ना. पुढच्या पॉईंटला जाऊयात. कारण नेमकं चेंजेस का झाले, कशामुळे झाले चेंजेस. ठीक आहे ना. ईच अँड एव्हरीथिंग आपण त्यामध्ये बघणार आहे. चला आता पुढच्या पॉईंटला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला बघून घ्या. ठीक आहे ना. तर त्यामध्ये काही चेंजेस आहेत. ठीक आहे ना. त्यामध्ये काही चेंजेस आहेत, ते चेंजेस आपण बघून घेऊयात बाळांनो यामध्ये. ठीक आहे ना. तर चेंजेस कॉजेस इन द सराउंडिंग, हे सराउंडिंग मधले चेंजेस आहेत. चला आता पुढे जाऊया. यामध्ये नेक्स्ट नंबरला दिला बाळांनो तुम्हाला मॅनमेड चेंजेस, माणसामुळे झालेले काही चेंजेस. तर काही यामध्ये आपण जर पाहायला भेटत तर एक चेंज यामध्ये राहिलेला आहे, मला वाटतं टायपिंग करताच राहिलेला असेल. ठीक आहे ना. तर पहिला पॉईंट आहे नॅचरल चेंज. कोणता चेंज बाळांनो मला सांगा पटकन. नॅचरल चेंज. सर नॅचरल चेंज म्हणजे काय बाळांनो, असे चेंजेस दिस आर द ऑकर बाय द नेचर, ड्यू टू नेचर्स. ठीक आहे ना. चेंजेस ऑकर्स ड्यू टू नेचर. बाळांनो, जे काही नेचरमुळे काही ना काही चेंजेस होतील त्याला काय म्हणायचं आपण, नॅचरल चेंज असं म्हटलं जातं. पण एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं जर झालं, हो बेटा एक्झाम्पल घेऊ ना आपण, तर रायपनिंग ऑफ फ्रुट्स. रायपनिंग ऑफ ए फ्रुट्स. ठीक आहे ना. आता फळांचं पिकणं, जर एखादं फळ जर झाडावर जर पिकत जर असेल त्याला आपण काय जादूटोण्याने पिकवलं का. ओम भ्रीम क्लीम चामुंडाय नमः. ठीक आहे ना. ओम भगनी भागव धरी बट स्वाहा. यामुळे पिकणार का बेटा, नाही, ते नॅचरली पिकणार ते. ठीक आहे ना. हिच्यामध्ये असलेली कंडिशन. रॅपनिंग ऑफ फ्रूट जो आहे याला म्हणायचं आपण नॅचरल चेंज असं म्हणणार आपण त्याला. काय म्हणायचं आपण, नॅचरल चेंज. ठीक आहे ना. नॅचरल चेंज समोर तुम्हाला दिलेला आहे बाळांनो. ठीक आहे ना. बघूयात तेव्हा डिस्कस करूयात आपण. चला आता चेंजेस कॉजेस बाय द ह्युमन इज कॉल्ड ॲज अ मॅनमेड चेंजेस. पॉईंटचं नाव काय दिलं बाळांनो तुम्हाला, मॅनमेड चेंज दिला. कोणता चेंज दिला आपल्याला, मॅनमेड चेंज. सर मॅनमेड चेंज म्हणजे काय, असा एक चेंज जो ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे झालाय त्याला म्हणायचं आपण दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए मॅनमेड चेंज. त्याला काय म्हणणार आपण, मॅनमेड चेंज. ठीक आहे ना. बघून घ्या एकदा. सर चेंजेस कॉज मध्ये होणे कशामुळे झाला, बाय द ह्युमन्स, माणसामुळे झाला. कारण की माणसानं काही ना काही रिकामे कामं केले असतील त्यामुळे हा चेंज झाला बाळांनो. हा जो चेंज आहे दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए मॅनमेड चेंजेस. या चेंजेसला आपण काय म्हणणार, मॅनमेड चेंजेस असे म्हणणार. एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघून घ्या. ठीक आहे ना. शार्पनिंग ऑफ अ पेन्सिल.
पेन्सिलला शार्प करणं हा एक चेंज आहे, ठीक आहे ना. आणि तो जो चेंज आहे बेटा, तो जो चेंज आहे दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए मॅनमेड चेंज. कुकिंग ऑफ फूड हा एक त्यामध्ये कंडिशन आहे बाळांनो. नंतर बेकिंग ऑफ ब्रेड, ब्रेडला भाजणे हा एक आहे. त्यानंतर कटिंग ऑफ व्हेजिटेबल हा एक त्यामध्ये येतो. लाइटनिंग अँड बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब, एखादा बल्ब आणून लाइटनिंग करणे, मिचमिच करणे, हे पण ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळेच होतोय, ठीक आहे ना. हे त्यामध्ये असलेल्या महत्वाच्या थिंग्स आहेत, महत्वाच्या कंडिशन्स आहेत. म्हणजे दिस ऑल थिंग्स आर द रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनमेड चेंज. सिंपल मुद्दा आहे बाळांनो, जे काही चेंजेस ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे होत असतील त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला काय म्हणायचं आपण, मॅनमेड चेंजेस असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. चला आता नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरचा पॉइंट, ठीक आहे ना. त्याचं पॉइंट तर बाळांनो नॅचरल चेंजेस. कोणते चेंजेस सांगितले बाळांनो आता मला, आता दिला मला नॅचरल चेंज. तर काय असतो नॅचरल चेंज बघून घ्या आता इथे, ठीक आहे ना. चेंजेस दॅट ऑकर्स ऑन देअर ओन इन द नेचर. बाळांनो काही चेंजेस नेचर स्वतः करणार, नेचरमुळे होणार, दिस चेंज इज कॉल्ड ॲज ए नॅचरल चेंज असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. मग यामध्ये काय काय दिला पहिला बघून घ्या. रायपनिंग ऑफ अ फ्रूट, ठीक आहे ना. जे काही फ्रूट आहे बेटा, हा रायपनिंग म्हणजे फळ पिकणे. जर फळ जर पिकत जर असेल तर त्याला म्हणायचं आपण दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए नॅचरल चेंज, ठीक आहे ना. स्पॉइलिंग ऑफ अ मिल्क, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर दूध जर थोडस हिटिंग जर झालं, थोडस बाहेर फ्रीजच्या बाहेर जर राहिलं तर ते दूध नासतं, त्याला आपण स्पॉइलिंग ऑफ मिल्क म्हणणार आहे, ठीक आहे ना. हा त्यामध्ये असलेली कंडिशन. रेनफॉल आहे त्यामध्ये, ठीक आहे ना. चेंजेस ऑफ सीझन अँड सनराईज अँड सनसेट, ठीक आहे ना. दिस ऑल चेंजेस आर डन बाय द नेचर. हे सगळे नेचरमुळे होतात, म्हणण्याला काय म्हणायचं, नॅचरल चेंजेस म्हणणार आहे. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. सम युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. तर युजफुल म्हणजे काय, की ज्यामुळे माणसांना किंवा ह्युमनला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही, अशा चेंजेसला आपण काय म्हणायचं बा, दॅट इज कॉल्ड ॲज अ युजफुल चेंज. त्याला आपण कोणता चेंज म्हणणार, युजफुल चेंज. म्हणजे ज्यामुळे काय होणार नाही, आपल्याला काही हार्म होणार नाही, ठीक आहे ना. विच इज नॉट हार्मफुल टू अस, आपल्याला ते हार्मफुल नसतील, ठीक आहे. त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ॲज ए, उसको अपन क्या बोलेंगे बच्चों, दे आर कॉल्ड ॲज ए युजफुल चेंजेस. युजफुल चेंजेस त्याला म्हटलं जातं, ठीक आहे ना. म्हणजे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, त्याला म्हणायचं आपण युजफुल चेंजेस, ठीक आहे ना. काय कंडिशन, चेंजेस बेनिफिशियल टू अस, आपल्या फायद्याची असतील. बेनिफिशियलचा मिनिंग काय होतो, मिनिंग ऑफ दिस वर्ड इज कॉल्ड ॲज अ फायदा. याचा मिनिंग काय होतो बेटा, फायदा होतो. जर माणसाला त्याचा फायदा होत असेल त्याला म्हणायचं आपण बेनिफिशियल, ठीक आहे ना. मग त्यामध्ये काय दिलं, कुकिंग ऑफ फूड. हो बेटा, हे तर लय फायद्याचं काम आहे. कुकिंग ऑफ फूड आपल्या खूप फायद्याचं आहे. त्यानंतर बेकिंग ऑफ ब्रेड, ठीक आहे ना, खाण्यासाठीच तेही आपल्या फायद्याचं आहे, ठीक आहे ना. मेकिंग ऑफ योगहर्ट, हे पण आपल्या फायद्याचंच आहे, ठीक आहे ना. आणि त्यानंतर शार्पनिंग ऑफ द पेन्सिल आपल्या फायद्याचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे युजफुल चेंजेस म्हणजे काय, जर चेंज झाला तर त्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, या अशा लोकांना म्हणायचं आपण दॅट चेंजेस इज कॉल्ड ॲज ए युजफुल चेंजेस. नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे हार्मफुल चेंज, ठीक आहे ना. आता हार्मफुल म्हणजे काय वाढणं, डॅमेज, ज्यामुळे आपल्याला काही ना काही काय होऊ शकतं, काही ना काही धोका होऊ शकतो. काय होऊ शकतो याच्यापासून, काही ना काही धोका, डॅमेज म्हणू आपण त्याला, किंवा काही ना काही आपलं काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं बाळांनो. काय होऊ शकतं याच्यामुळे आपलं थोडाफार याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं, ठीक आहे ना. त्यामुळे हा जो कंडिशन आहे त्याला म्हणायचं आपण हार्मफुल चेंजेस. त्यामध्ये एक्झाम्पल काय बाळांनो बघून घ्या. फ्लड आहे, फ्लड. फ्लड म्हणजे पूर येणे. जर पूर जर आला, खूप भयानक पूर जर आला तर पूर्णच्या पूर्ण काय होतं बाळांनो, गावाच्या गाव उद्ध्वस्त होतात. हा जो चेंज आहे, हा चेंज बाळांनो हार्मफुल चेंज आहे आपल्यासाठी. पूर्ण गाव वाहून जाणं, पूर्ण शेती वाहून जाणं, हा जो चेंज आहे दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए हार्मफुल चेंज. कोणता चेंज आहे बाळा, हार्मफुल चेंजेस आहे. चला त्यानंतर रस्टिंग ऑफ आयरन. रस्टिंग ऑफ आयरन, आता काय होऊ शकतं, समजा फॉर एक्झाम्पल सर माझा हाऊस आहे, काय माझा हाऊस आहे, आणि माझ्या हाऊसला मी कुठेतरी एक आयरनचे रॉड लावलेले आहेत. मी काय लावले सांगा पटकन, त्या आयरनचे रॉड्सचा आपण त्यामध्ये वापर केलेला आहे. आणि ते काय झाले बेटा, रस्ट झालं. काय झालं, ते रस्ट झालं, खूप जंगलं ते, ठीक आहे ना. आणि जर ते खूप दिवस जर तसेच जर राहिलेत तर अचानक काय होऊ शकतं, घर खाली पडू शकतं, यामुळे आपल्याला इजा होऊ शकते. त्यामुळे हे जे चेंजेस आहेत हे एक हार्मफुल चेंजेस मध्ये हा येतो.
त्यानंतर फॉलिंग ऑफ ट्रीज इन द स्ट्रॉम. ठीक आहे ना, म्हणजे काय झालं बाळांनो, वादळ आलं. काय आलं मला सांगा पटकन, वादळ आलंय. ठीक आहे ना, आणि सर त्या वादळामध्ये काय झालं, काही झाडं पडलेत बाळांनो. हे काही झाडं आहेत ना, ती झाडं काय झालेत, पडलेत. आणि जर ते झाडं जर पडत जर असतील तर त्यामुळे पण आपला लॉस होऊ शकतो बाळांनो. ठीक आहे ना, झाडं पडले म्हणजे काय, तर कालांतरानं फोटोसिंथेसिस प्रोसेस कमी होईल, ऑक्सिजनचं प्रोडक्शन कमी होईल, आपल्याला इनहेलला प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्याला फळं भेटणं कमी होऊन जातील. ही खूप मोठ्या थिंग्स आहेत त्यामध्ये. ठीक आहे ना, ज्यामुळे यामुळे आपल्याला काय होतात, ते हार्मफुल होतात. सर चेंज झाला पण त्यामुळे आपल्याला काय झाला, हार्मफुल ठरला बाळांनो. ठीक आहे ना, त्यानंतर काही चेंजेस आहेत जे फास्ट होतात, काही चेंजेस काय आहेत बाळांनो, काही स्लो होत असतात. ठीक आहे ना, चेंजेस कोणते कोणते आहेत ते बघून घेऊयात आपण आता. लक्ष द्या इकडं. ठीक आहे ना सर, फास्ट चेंजेस मध्ये कोण कोण येतो, चेंजेस हॅपनिंग क्विकली. सर एकदम फास्ट, एकदम क्विक, एकदम जोरात जे चेंजेस होतात, दॅट चेंजेस इज कॉल्ड ऍज ए, कोणते चेंज बाळांनो, फास्ट चेंज. ठीक आहे ना, तर पहिला मुद्दा बाळांनो, ब्रस्टिंग ऑफ आयरन, सॉरी ब्रस्टिंग ऑफ बलून. ठीक आहे ना, जर एखादा फुगा जर फुटत जर असेल तर लवकरात लवकर फुटतो, एकदम फास्ट फुटतो. ठीक आहे ना, त्याला म्हटलं आपण दॅट इज कॉल्ड ऍज ए फास्ट चेंज. लाइटनिंग ऑफ बल्ब, एखादा बल्ब, एखादा जो लाईट असतो बाळांनो, तो लाईट काय करतो, लुक लुक करतो. काय करतो, एखादा लाईट लुक लुक करतो. जर एखादा लाईट जर लुक लुक करत जर असेल तर दॅट चेंजेस इज कॉल्ड एज अ फास्ट चेंज. ठीक आहे ना, त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास, जर एखादा काचेचा ग्लास जर खाली जर पडला, काच जर आपल्याकडनं खाली जर पडली, काच खाली पडणे, काच खाली पडणे आणि ती फुटणे बाळांनो, काय होणार, ती काच फुटणार आहे. जर ती काच जर फुटत जर असेल तर बरेचसे प्रॉब्लेम्स त्यामध्ये काय होतात बाळांनो, क्रिएट होत असतात. म्हणजे हे जे चेंजेस एकदम कसे चेंजेस आहेत, फास्टली होणारे चेंजेस आहेत, एकदम फुसकून होतात, फुसकून होतात. ठीक आहे ना, असे चेंजेस त्यामध्ये आहेत. चला पुढच्या पॉइंटला काय दिलं बाळांनो, स्लो चेंजेस. तर स्लो चेंजेस म्हणजे काय, ठीक आहे ना, इट चेंज अ लॉंग टाइम. हा टायमिंग कसा घेणार बाळांनो, मॅक्सिमम टायमिंग घेणार. ठीक आहे ना, इट टेक अ लॉंग ड्युरेशन. सर जास्त वेळ लागतो याला, काय होतो मला सांगा, सर जास्त वेळ लागतो, वेळ लागतो. जर त्याला जास्त वेळ लागत असेल बाळांनो तर दॅट चेंज इज कॉल्ड द टेकिंग अ लॉंग ड्युरेशन्स. यामध्ये काय दिलं, रायपनिंग ऑफ फ्रूट. सर कोणताही जर फळ पिकायचं असेल तर एक टाइम घेतो, एक टाइम पिरियड लागतो त्याला, आणि तो जो टाइम पिरियड आहे दॅट टाइम पिरियड खूप मोठा असतो, आणि तो मोठा असलेला टाइम पिरियड कॉल्ड एज ए, उसको अपन बोलेंगे बेटा लॉन्ग ड्युरेशन, और उसको बोलेंगे आपण स्लो चेंज. ठीक आहे, त्यानंतर रस्टिंग ऑफ आयरन. जर एखादं लोखंड जर मी नेचरमध्ये ठेवलं तर आज टाकलं आणि सकाळी गंजलं किंवा जंगलं असं कधीच होत नाही बेटा. ठीक आहे ना, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, लोखंड जंगणे, लोखंड जंगणे, गंजणे. ठीक आहे, ही त्यामध्ये असलेली कंडिशन. त्यानंतर इथे जो आहे हा आपला दूध नासणे, दूध नासणे. ठीक आहे ना, हे त्यामध्ये असलेले काही महत्वाचे कंडिशन्स आहेत की जे तुम्हाला याच्यामधनं पाहायला, जे तुम्हाला याच्यामधनं दिसायला चांगले दिसतात, पण बाळांनो खूप घातक आहेत आणि कसे स्लो सुद्धा होत असतात. ठीक आहे, चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. काय झालं, नेक्स्ट नंबरचा प्रश्न तो आहे रिव्हर्सिबल चेंज. कोणता दिला, रिव्हर्सिबल चेंज. तर रिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय, एक्झाम्पल घेतो बाळांनो, लक्ष द्या. एखादा एक्झाम्पल मी जर घ्यायचा प्रयत्न जर केला तर मी काय करतो, आईस घेतो बाळांनो. काय घेतला मी, ते आईस घेतला. या आईसला आपण काय करणार मला सांगा, हीट करणार. या आईसला आपण काय करायचं, हीट करायचं. जसं मी आईसला हीट केलं, यापासून काय बनतं रे बाळांनो, आईसला हीट केलं त्यापासून काय बनतो, वॉटर बनतो बाळांनो. काय बनतो, याच्यापासून वॉटर बनतो. जर मी पुन्हा जर वॉटरला हीट केलं तर यापासून काय बनतो बाळांनो, मला सांगा पटकन, यापासून मला वॉटरचा व्हेपर बनतो. काय बनतो याच्यापासून, वॉटर व्हेपर बनतो याच्यापासून. काय म्हणला, वॉटर व्हेपर. आता बघा सर, मी याला पण इथे पण काय केलं मला सांगा सर, तुम्ही याला इथे पण काय केलं, याला इथे पण आपण काय केलं, इथे हीट केलं. याला इथे पण काय केलं बाळांनो, आपण हीट केलं. याला इथे पण काय केलं, आपण हीट केलं. ठीक आहे, चालेल. आता जर मी याला हीट जर केलं तर एक काम करूया, पुन्हा आपण काय करूया, याला या फॉर्म मध्ये आणूयात आणि याला मी काय करतो सर, कूल करतो. जर मी याला कूल केलं
तर कूल केल्याच्या नंतर मला सांगा वॉटर व्हेपर होता, पुन्हा मला यापासून काय भेटणार बाळांनो, पुन्हा मला यापासून वॉटर भेटणार. ठीक आहे ना. वॉटरला पुन्हा काय करा तुम्ही याच्यामध्ये, सर वॉटरला पुन्हा कूल करा. वॉटरला जर मी पुन्हा कूल केलं तर यापासून मला काय भेटतो, आईस भेटतो. म्हणजे बाळांनो ही जी प्रोसेस झाली, सर ही जी प्रोसेस झाली ही प्रोसेस रिव्हर्स झाली बाळांनो. कशी झाली, सर ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस रिव्हर्स झाली, उलटी झाली. मग अशी जी उलटी प्रोसेस होते त्या प्रोसेसला म्हणायचं आपण रिव्हर्सिबल चेंज. बघून घ्या एकदा. सर मेल्टिंग ऑफ वॅक्स, सर वॅक्सला काय करत आहे मी, मेल्टिंग करत आहे, सॉलिडिफाईंग द अगेन. त्याला पुन्हा आपण सॉलिड करू शकतो, त्याला पुन्हा त्याला सॉलिडच्या फॉर्म मध्ये आणू शकतो. दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए रिव्हर्सिबल चेंज. त्यानंतर बेंडिंग ऑफ अ सॉफ्ट ग्लास. ठीक आहे. जर माझ्याकडे पाण्याची बॉटल असेल, बिस्लरीची बॉटल, त्याला जर आपण बेंड केला, कडकड 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 फोर्स अप्लाय केला, ते पूर्ण वाकून चपून चापून जाणार. त्याला जर पुन्हा हवा जर भरली, त्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये मी त्याला आणू शकतो. दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए, कोणता चेंज बाळांनो मला सांगा, रिव्हर्सिबल चेंज. ठीक आहे. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. पुढचा पॉइंट काय दिला, इरिव्हर्सिबल चेंज. आता झालं काय बाळांनो माहितीये का, ठीक आहे ना. समजा एक कोंबडी आहे तुमच्याकडे, कोण आहे मला सांगा पटकन, कोंबडी. या कोंबडीने तुम्हाला अंड दिलं, काय दिलं मला सांगा, कोंबडीने अंड दिलं. तुम्हाला भूक लागली, तुम्ही तिला फ्राय केलं, त्या अंड्याला फ्राय केलं आणि त्याला खाऊन टाकलं आणि त्याला खाऊन घेतलं आपण. दुसऱ्या दिवशी ती कोंबडी आली तुमच्याकडं, दुसऱ्या दिवशी ती कोंबडी आली आणि त्याने म्हटलं की भाऊ मला माझं अंड पाहिजे, तुम्ही वापस देऊ शकता का, नाही देऊ शकत बेटा. दॅट चेंज इज कॉल्ड एज अ इरिव्हर्सिबल चेंज. त्याला काय म्हणायचं आपण, इरिव्हर्सिबल चेंज असं म्हटलं जातं. किंवा फॉर एक्झाम्पल, सर माझ्याकडे कैरी आहे, ठीक आहे ना, तिला मी काय केलं, पिकवलं, तिला मी काय केलं, पिकवलं. सर त्यापासून काय बनला, त्यापासून माझा आंबा तयार झाला, मला आंबा भेटला इथे. ठीक आहे ना. आता हा जो आंबा आहे, या आंब्यापासून मी पुन्हा याला कैरीच्या फॉर्म मध्ये नाही आणू शकत बाळांनो. दॅट चेंज इज कॉल्ड एज अ इरिव्हर्सिबल चेंज. त्याला काय म्हणायचं आपण, इरिव्हर्सिबल चेंज असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये बघा सर, रायपनिंग ऑफ मँगो आहे, बर्निंग ऑफ वूड आहे. तुम्ही जर एखादं लाकूड जर घेतलं, एखादं लाकूड जर तुम्ही जाळलं बाळांनो, जाळलं तर त्यापासून मला काय भेटला, सर त्यापासून मला कोळसा भेटला. काय भेटला मला, कोळसा. आता हा जो कोळसा आहे, आता हा जो कोळसा आहे, या कोळशाला पुन्हा तुम्ही लाकडाच्या फॉर्म मध्ये नाही आणू शकत, त्याला पुन्हा लाकडाच्या फॉर्म मध्ये आणता येत नाही. ठीक आहे ना. हा जो कंडिशन आहे याला म्हणायचं आपण इरिव्हर्सिबल चेंज. मेकिंग अ योगर्ट. आता मला सांगा सर, माझ्याकडे दूध आहे, प्रोसिजर बघून घ्या. सर माझ्याकडे काय आहे, मिल्क आहे, आणि या मिल्क मध्ये मी काय करणार, सर यामध्ये आपण लेमन टाकलं. काय टाकलं मी याच्यामध्ये, लेमन टाकलं. जसं मी यामध्ये लेमन टाकलं, यापासून काय तयार होतो, माझा योगर्ट तयार होतो. आता पुन्हा मी योगर्ट पासून मिल्क करू शकत नाही. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए इरिव्हर्सिबल चेंज असं म्हटलं जातं. चला पुढची कंडिशन आहे पिरियॉडिक चेंज. आता पिरियॉडिक म्हणजे काय, सर तू अशी एक कंडिशन जी आफ्टर इंटरव्हल ऑफ टाइम, एका वेळानंतर एका वेळानंतर एका वेळानंतर पुन्हा पुन्हा होत असेल, त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ॲज ए पिरियॉडिक चेंज. ठीक आहे ना. चेंजेस रिपीटेड आफ्टर फिक्स्ड इंटरव्हल ऑफ टाइम, ऑफ ए टाइम. एका टाइम पिरियड नंतर जर तो चेंजेस तुम्हाला नेहमी नेहमी दिसून येत असेल, तर दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए पिरियॉडिक चेंज. त्याला म्हणणार आपण पिरियॉडिक चेंज. त्यामध्ये पहिला दिला डे अँड नाईट. ठीक आहे ना. दिवस झाला, सर दिवसच झाला तर 100% रात्र होणार, आणि रात्र झाली तर 100% दिवस होणार. सनराईज, जर दिवस झाला असेल, सूर्योदय झाला असेल तर सूर्यास्त 100% होणार. ठीक आहे ना. हाय टाईड, लो टाईड. ठीक आहे ना. ज्याला आपण समुद्राची भरती आणि ओहोटी म्हणतो, भरती आणि ओहोटी म्हणू आपण त्याला. कोणाची मला सांगा, समुद्राची. समुद्राची भरती आणि ओहोटी होणे. ठीक आहे ना. याला म्हणायचं आपण हाय टाईड, लो टाईड. ठीक आहे ना. त्यानंतर चेंजेस ऑफ द सीझन. सर जर माझ्याकडे पहिले समर आला असेल तर समरच्या नंतर, ठीक आहे ना, रेनी येतो. ठीक आहे ना. रेनी सीझन येतो, आणि रेनी नंतर 100% कोणता येतो, विंटर येत असतो. हा भलाई ती चेंजेस झाले असतील, आता माणसांनी खूप रिकामे कामं करून नेचरला चेंजेस झाले असतील थोडेफार, पण हे फिक्स पॅटर्न आहे यांचा. हा एका पिरियड नंतर तो 100% येणार म्हणजे येणार. सर 4 महिने हा राहणार, 4 महिन्यानंतर हा येणार, आणि 4 महिन्यानंतर हा येणार. हे जे चेंजेस तुम्हाला दिसून यायला लागलेत, दीज ऑल चेंजेस आर कॉल्ड ॲज ए कोणते चेंज, पिरियॉडिक चेंज. तर नॉन पिरियॉडिक चेंज, नॉन पिरियॉडिक चेंज आहे पुढचा पॉइंट. ठीक आहे ना. नॉन पिरियॉडिक चेंज म्हणजे काय पाहून घ्या. चेंजेस विदाउट फिक्स टाइम.
ज्यामध्ये टाइम फिक्स नाहीये, टाइमाबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, टाइम फिक्स नाहीये, आणि ज्यामध्ये टाइम फिक्स नसतो त्याला म्हणायचं आपण नॉन पिरियडिक चेंज. ठीक आहे ना. फ्लडिंग, पूर कधी येईल सांगता येत नाही. त्यानंतर मेटिओर इन द स्काय, ठीक आहे ना, मेटिओर इन द स्काय हाही आपण सांगू शकत नाही. त्यानंतर बर्ड फ्लाइंग अवे, पक्षी कधी उडून जातील हे आपण सांगू शकत नाही. दीज ऑल चेंजेस आर कॉल्ड ॲज ए नॉन पिरियडिक चेंजेस असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट नंबरचा पॉइंट है व्हेरी आयएमपी, इसके ऊपर क्वेश्चन आएगा बेटा. फिजिकल चेंज म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण फिजिकल चेंज. ठीक आहे ना. तर लक्ष द्या, फिजिकल चेंज आपण म्हणूयात. ठीक आहे ना. अ चेंज इन विच, a change in which only physical properties, only physical properties, only physical properties are changed, no new substance, no new substance, no new substance is formed, is formed, is a form, is called as, is called as, कोणता चेंज बाळांनो मला सांगा. इज कॉल्ड ॲज ए फिजिकल चेंज. त्याला आपण काय म्हणणार, फिजिकल चेंज असं म्हटलं जातं. हा सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पॉइंट आहे बाळा. ठीक आहे ना. याला काय म्हणणार आपण फिजिकल चेंज. ठीक आहे ना. असा एक चेंज इन विच ओनली आर द फिजिकल प्रॉपर्टीज विल बी चेंज, आर चेंज, आर चेंज. ठीक आहे ना. नो न्यू सबस्टन्स इज अ फॉर्म, इज कॉल्ड ॲज ए. त्याला आपण काय म्हणणार बाळांनो, विच इज कॉल्ड ॲज ए फिजिकल चेंज. यामध्ये काय दिलं बाळांनो पाहून घ्या. नो न्यू सबस्टन्स इज अ फॉर्म, त्यामध्ये कोणताही नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही. ठीक आहे ना. एक्झाम्पल मध्ये सांगेल, ओनली शेप चेंज होणार, साईज चेंज होणार आणि स्टेट चेंजेस होणार. स्टेट चेंज होणार त्या तुम्हाला सांगतोय बाळांनो. काय कंडिशन पाहून घ्या. मेल्टिंग ऑफ आईस दिला आणि बॉइलिंग ऑफ वॉटर दिला. ठीक आहे ना. मग पहिला चेंज जर तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं जर झालं तर सर माझ्याकडे आईस आहे आणि हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तर हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो, हा सॉलिड फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे ना. या आईसला मी काय करतो बेटा, हीट करतो. या आईसला मी काय करणार, हीट करणार. यापासून काय भेटतो मला सांगा इथे पटकन, सर यापासून मला इथे वॉटर भेटणार. आणि हा जो वॉटर आहे, हा वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तर वॉटर हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो. सर मी याला पुन्हा काय केलं, हीट केलं. यापासून मला काय भेटणार, आईस, वॉटर, आणि इथे भेटणार मला वॉटर वेपर, वॉटर वेपर. आता जर इथे वॉटर वेपर जर भेटत जर असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल, तर तो असेल गॅस फॉर्म मध्ये. तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल, गॅस फॉर्म मध्ये असेल. आता जर हा जर गॅस फॉर्म मध्ये असेल बाळांनो, ठीक आहे चालेल. आता हा जो कंडिशन तुम्ही जर पाहिली असेल इथं, ही वाली कंडिशन्स, ठीक आहे ना. तर मला सांगा याच्यामध्ये कोण म्हटलं मला, गॅस. यामध्ये काय झालं, ह्याच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आहेत. ठीक आहे ना. ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत बेटा. सर सॉलिड, त्यानंतर लिक्विड अँड गॅस आर द फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या कोणत्या प्रॉपर्टीज बाळांनो, या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज. यामध्ये फक्त आणि फक्त फिजिकल प्रॉपर्टीजच चेंज होतात, बाकी कोणत्याही प्रकारचा यामध्ये चेंज होत नाही. याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ॲज अ फिजिकल चेंज. ठीक आहे. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात. नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे केमिकल चेंज. नेक्स्ट नंबरचा पॉइंट कोणता, केमिकल चेंज. यामध्ये काय होतं बाळांनो, न्यू सबस्टन्स फॉर्म होतो. सर एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणतं एक्झाम्पल बघून घ्या एकदा. तर एखादं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला, तर मी काय करतो बाळा माहिती का, सर 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 काय घेऊयात आता आपण. यामध्ये सिंपल एक्झाम्पल घेऊ की सर माझ्याकडे तो मिल्क असतो. ठीक आहे ना. या मिल्क मध्ये जर तुम्ही लेमन ऍड केलं, कोण ऍड केलं बाळांनो, याच्यामध्ये लेमन ऍड केलं, यापासून काय तयार झाला आपला, योगहर्ट तयार होतो. काय तयार होतो याच्यापासून, योगहर्ट तयार होतो. आणि हा जो योगहर्ट आहे बाळांनो, याला मी पुन्हा या योगहर्ट पासून मिल्कच्या फॉर्म मध्ये नाही आणू शकत. दॅट चेंज इज कॉल्ड ॲज ए केमिकल चेंज. बाळांनो यामध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म झाला.
ठीक आहे. इथे माझ्याकडे मिल्क होता, या मिल्क पासून कोण फॉर्म झाला, इथे आपल्याकडे योगर्ट फॉर्म होतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज, इस प्रोसेस को अपन क्या कहेंगे, इसको बोलेंगे अपन केमिकल चेंज. त्याला काय म्हणायचं आपण, केमिकल चेंज असं म्हटलं जातं. की म्हणजे ज्यामध्ये काय होणार बाळांनो माहितीये का, की थोडंसं त्यामध्ये चेंजेस होणार, डायरेक्ट नवीन सबस्टन्स फॉर्म होणार, दिट चेंजेस इज कॉल्ड एज अ केमिकल चेंज. चला शेवटचा पॉइंट आहे, लास्ट नंबरचा पॉइंट आहे करोजन. काय असते बाळांनो करोजन, बघून घ्या आता. गुरुजी, द स्लो प्रोसेस ऑफ decay or destruction ड्यू टू, सर कशामुळे ड्यू टू ज्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, ड्यू टू, ठीक आहे ना. ड्यू टू मध्ये काय दिलं वाढणं बघून घ्या एकदा. ड्यू टू एअर, moisture, acid and water is called as उसको अपन क्या बोलेंगे बेटा, इज कॉल्ड एज ए करोजन. सर करोजन म्हणजे काय, तर आपल्या भाषेमध्ये सरळ सरळ एखाद्या वस्तूची झीज होणे, काय होणे, झीज होणे, खराब होणे, ठीक आहे ना. द स्लो डिस्ट्रक्शन, काय म्हटलं बाबा, ते डिस्ट्रक्शन सांगितलं. ड्यू ऑफ अ मेटल, कोणत्याही मेटलचं, कशामुळे, एअर आणि मॉइश्चरमुळे. दिस कंडिशन्स इज कॉल्ड एज ए कोरोजन, उसको अपन क्या बोलेंगे, कोरोजन बोलेंगे. So destruction of the metals and the air due to moisture, that process is called as a corrosion. एग्जाम्पल में क्या दिया बच्चों, रस्टिंग ऑफ आयरन. अरे लोखंड जंगणे, हळू प्रोसेस होते, हळूहळू होते, पण होते, लोखंडाची खराबी होते, ठीक आहे नाही, त्यामध्ये असलेली कंडिशन. त्यानंतर ग्रीन लेअर ऑन द कॉपर, आपल्याकडे जे काही तांब्याचे भांडे असतात त्यावर तुम्ही जर पाहिलं हिरवा कलरचा लेअर असतो बांधनो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए ग्रीन लेअर ऑफ ए कॉपर. ही एक करोजनची प्रोसेस आहे, ठीक आहे बा. तर अशा पद्धतीनं हे सगळे पॉइंट आपल्याकडे झालेले आहेत. ओके, आता आयएमपी क्वेश्चन जर सांगायचं जर झालं, ठीक आहे ना, तर काय येईल वाहन बघून घ्या आता. ठीक आहे ना, क्वेश्चन्स तुम्हाला देतो का यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे ना. राईट द नोट and explain the physical and chemical change. ठीक आहे ना, याच्यावर पेपरला तुम्हाला क्वेश्चन येणार आहे बाळांनो, ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड नंबरचा पॉइंट, या दोघांच्या मध्ये डिफरन्स सांगा. राईट द डिफरन्स बिटवीन physical and chemical change. Physical and chemical change याच्यावरही तुम्हाला पेपरला क्वेश्चन येऊ शकतो बाळांनो, ठीक आहे ना. त्यानंतर काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील, काही एक्झाम्पल्स गिव्हन असतील बाळांनो, आयडेंटिफाय करा असा पेपरला क्वेश्चन तुम्हाला दिला जाईल, ठीक आहे ना. त्यानंतर नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे बाळांनो, डिफाइन द करोजन and write the prevention of corrosion असे पेपरला तुम्हाला क्वेश्चन दिले जातील, ठीक आहे. तर ही त्यामध्ये असेल की महत्वाच्या कंडिशन्स, महत्वाचे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे, आले पाहिजेत, ठीक आहे बाळांनो. तर अशा फॉर्मॅट मध्ये हे सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करून घ्या, ठीक आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर 100% एकदा एक लाईक, एकदा सबस्क्राईब करा, घंटा वाजवायला विसरू नका, ठीक आहे ना. पुढचा नेक्स्ट चॅप्टर तुमच्यासाठी वेट करतोय, बनवतो, त्यासाठी काही ताण घेऊ नका. असेच क्वेश्चन, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ठीक आहे ना, एकदा फॉलो करायला विसरू नका, ठीक है. थैंक यू सो मच बच्चों, मिलेंगे नेक्स्ट क्लास में, दुआओं में याद रखना.